रवींद्र चव्हाणांच्या एका वक्तव्यासंदर्भातली। रवींद्र चव्हाणांनी काल एक वक्तव्य केलं। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं वक्तव्य केलं आणि ते तिथून निघून गेले। मात्र चव्हाणांच्या या वक्तव्यानं आता राजकीय वर्तुळामध्ये चांगलं चर्चांना उधाण आलंय। महायुतीमध्ये चाललंय तरी काय अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतजी। आपल्या दोघांचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये। तर सर्वप्रथम मी राम कुलकर्णी सर तुमच्याकडे येतोय। मला सांगा की रवींद्र चव्हाण असं म्हणतात की 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची, काय अर्थ होतो या सगळ्या त्यांच्या वक्तव्याचा? नाही, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणांनी बोलताना असं जरी म्हटलं असेल की 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, त्याचा अर्थ वेगळा महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा काढण्यासारखं मुळीच काही नाही। मुळात काल मालवणमध्ये जो प्रकार घडला त्याच्यामधून जी चर्चा माध्यमाच्या समोर पुढे आली, मग निलेश राणेंनी तिथं बिनधास्तपणे घरी जाणं काय ह्या अशा स्थितीमध्ये 2 तारखेला म्हणजे निवडणुका झाल्याच्या नंतर आम्ही तर आहोत। आज सोबळ आजमवताना काही ठिकाणी संयुक्त आहे, काही ठिकाणी सोबळावर निवडणुका होत आहेत आणि म्हणून अशा ठिकाणी निवडणुकीतला प्रचाराच्या दरम्यानचं ते वक्तव्य पण राज्याच्या राजकारणावर महायुतीवर परिणाम होणार ते वक्तव्य कुठलंही नाही। कारण महायुती अभेद आहे। नगर परिषदेचा हंगाम होईपर्यंत अशा प्रकारे रणधुमाळीमध्ये असलेलं ते वक्तव्य त्याचा वेगळा अर्थ काढण्याचा कुठलाही पक्षश्रेष्ठींचा काही असं या संदर्भामध्ये आदेश नाही ना राम सर? अजिबात आदेश नाही। महायुती म्हणजे महायुतीमध्ये सगळं काही सुफल मंगल चाललेलं आहे, एकदम छान चाललेलं आहे। आमचं नगर परिषदेच्या निवडणूक पूर्वारंगामध्ये ठरलेलं आहे की आपण स्वबळावर लढू। अजितदादा असू दे, माननीय एकनाथराव शिंदे गट असू दे आणि भाजप असू दे, जिथं शक्य तिथे स्वबळावर आणि जिथं शक्य झालं तिथं महायुती अनेक ठिकाणी लढती। असं काही नाही त्याचा वेगळा अर्थ। आमचं अंतर्मनाने आम्ही एकच आहोत। अंतर्मनाने तुम्ही एक आहात, सगळ्या गोष्टी मान्य आहेत राम सर। कोकणात काय झालं मग? निलेश राणेंनी थेट भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून ते सगळं स्टिंग ऑपरेशन केलं, यावर काय म्हणायचं मग तुम्हाला? नाही, खरं म्हणजे लोकप्रतिनिधींची पण ती चूक आहे। एखाद्याच्या घरापर्यंत त्याच्या बेडरूम पर्यंत जायचं। आता ती रक्कम कुठली आहे ते आमचे विजयराव जे पकडले त्यांना ते स्वतःचे गुत्तेदार आहेत, त्यांचा तो स्वतःचा वैयक्तिक पैसा आहे हे सगळं आणि पोलीस तपासामध्ये पण ते निष्पन्न होईल। मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी जरी निवडणुका लढवताना महायुतीमधून स्वबळ आजमवत असले तरी आपल्या अविवेकी बुद्धीचा आविष्कार केला तो प्रकार तो निलेश राणेंनी केलेला आहे। पण मला असं वाटतं की त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षामध्ये कुठलाही नाही। अरुण सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत, ते सुद्धा ऐकतात तुमचं हे सगळं म्हणणं। अरुणजी, राम कुलकर्णी सरांनी आता जे स्पष्टीकरण दिलं या सगळ्या संदर्भामध्ये सहमत आहात या स्पष्टीकरणाशी? पहा, राम कुलकर्णी यांनी त्यांना जे काही वाटतं त्या प्रकारे त्यांनी आपलं समर्थन केलेलं आहे। पण सध्या जर वातावरण आपण पाहाल तर काही पक्षांच्या डोक्यामध्ये काही ठिकाणी जे काही यश मिळालं त्याची हवा खूप गेलेली आहे आणि ते सध्या हवेमध्ये आहेत आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य ते करत आहेत। आपणास माहित असेल सध्या काही पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणजे या राज्याचे जे प्रमुख आहेत असे नेते सुद्धा काय म्हणत आहेत युती बाबतीत, तर 2 डिसेंबर पर्यंत फक्त युती टिकून ठेवा। तर मी बघतोच म्हणजे काय नंतर काय, नंतर तुम्ही हिमालयात जाणार आहात हे सर्व सोडून म्हणून असं बोललात की तुमच्या डोक्यात हवा गेलेली आहे। 2च अर्थ निघू शकतात यापैकी। तर कुणीही जर असं समजत असेल की शिवसेना हिला जिथे वाटेल तिथे आणि जसं वाटेल तिथे दाबता येईल तर तो त्यांचा भ्रम आहे। शिवसेना हा तळागाळातला पक्ष आहे आणि आमचं नेतृत्व जे आहे ते तळागाळातून काम करत करत आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। आमचं नेतृत्व म्हणजेच आदरणीय एकनाथ शिंदेजी हे गोरगरिबांचे नेते आहेत, म्हणूनच त्यांना लोकनेते असं म्हटलं जातं। आणि वेळ पडलीच पण अरुणजी, तुमच्या वक्तव्यावरून तर तुमच्या या सगळ्या स्पष्टीकरण, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतो, तुमच्या या सगळ्या वक्तव्यावरून आणि स्पष्टीकरणावरून असंच वाटतंय की तुम्ही नाराज आहात महायुतीमध्ये। पण राम कुलकर्णी सर तर म्हणतात की सगळं काही अतिशय एकदम चांगलं चाललेलं आहे, आम्ही अंतर्मनाने एक आहोत। राम कुलकर्णी हे कदाचित अंतर्मनाने एक असतील किंवा या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याची त्यांना माहिती नसेल म्हणून कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलेलं असेल। परंतु त्यांनी काय बोलावं
आणि काय नको हे मी ठरवू शकत नाही. जे मला वाटतंय ते मी आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडत आहे. आणि महाराष्ट्रातली जनता भलीभांती ओळखते की सध्या कोण कोणावरती डॉमिनेट करायचा प्रयत्न करत आहे. परंतु आपण पाहाल या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि या मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका याच्यावरती आपणास अतिशय जोरदारपणे शिवसेनेने मुसंडी मारलेली असेल आणि भगवा त्यांचा फडकत असेल. बर, डॉमिनेट. पण भाजपपेक्षा तुम्ही मोठं होण्याची स्वप्न बघताय का अरुणजी? हा, स्वप्न तर प्रत्येकानेच पाहिली पाहिजे सिद्धेजी, मोठे होण्याची. त्यात गैर काय आहे ना? म्हणजे तुम्ही मोठं होऊ पाहतायत. म्हणजे स्वप्न त्यांनी पूर्णत्वास नेण्याची त्याला हे आहे ना, अधिकार आहेत ना त्याला. मी राम सर तुमच्याकडे येतोय. आता काही वेळापूर्वी अरुण सावंत असं म्हणाले की एखाद्या डॉमिनेटिंगची पॉवर वाढत चाललेली आहे. भाजप खरंच डॉमिनेटिंग करते मित्र पक्षांना? कधीच करत नाही. अरुणजी सावंत साहेब आमचे ज्येष्ठ बंधू आणि अनुभवी आहेत, हे खरंय. पण भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांना सोबत घेऊन जाताना 22 वर्ष त्यांच्यासोबत संसार करत असते. आणि 2 दिवसापूर्वी स्वतः एकनाथराव शिंदेनी प्रसिद्धी माध्यमाच्या समोरच सांगितलंय की आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. वेगळा अर्थ तुम्ही का काढता? आमचे नेते माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी पण सांगितलंय की शिंदे गट असेल, पवार साहेब असतील किंवा आम्ही असो, महायुतीमध्ये एक संगत आहे, एक वाक्यता आहे. फरक एवढाच आहे की निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चालू आहेत, सोहळ्यावर चालू आहेत, काही ठिकाणी महायुती म्हणून आहेत. आणि म्हणून आपापली शक्ती, आता कुस्तीच्या फडात प्रत्येक पैलवान उतरल्यानंतर तो दुसऱ्या पैलवानाची पाठ लावायला बघतो, तशीच ही आहे. आणि या नुरा कुस्तीमध्ये आम्ही 100 नगरसेवक बिनविरोध पण निवडून आलेले आहेत. 3 नगरपालिका भारतीय जनता पार्टीचे. आम्ही कितीही मोठे झालो, जे आमचे आहेत त्यांना सोबत घेऊनच काम करतो. कारण या राज्यातील सामान्य लोकांची इच्छा आहे की महायुती हेच आम्हाला आवश्यक आहे. आणि कुठलाही परिणाम किंवा महायुतीवर कुठल्याही या राजकारणाच्या निवडणुकीचा परिणाम नाही, हे 100% खरं. बर, नक्कीच राम सर आणि अरुणजी, तुम्ही या सगळ्यामध्ये व्यवस्थित असं तुमचं विश्लेषण केलं. त्याबद्दल वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मला आपल्या दोघांना इथेच थांबावं लागतंय. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल.